श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण आहे का? तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तरीही यश मिळत नाही, तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी बदलायला लागतील. पहिली गोष्ट, श्रद्धा. जर तुमचा विश्वास अर्धवट असेल तर तुमचं यश कधीच पूर्ण होणार नाही. दुसरी गोष्ट, कर्म. फक्त इच्छा करून काही मिळत नाही, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तिसरी गोष्ट, संयम. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. आजचं स्वप्न उद्या पूर्ण होत नाही. चौथी गोष्ट, सकारात्मक विचार. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्यही शक्य होऊ शकतं. पाचवी गोष्ट, सेवा. इतरांना मदत करा, कारण जे तुम्ही देता तेच तुमच्याकडे परत येतं. कधी कधी आयुष्य खूप कठीण होतं, सगळं संपल्यासारखं वाटतं. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ यांच्या शिकवणीतून इच्छा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आयुष्यात अडचणीत असाल, तुमची स्वप्न पूर्ण होत नसतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून पूर्ण होत नाही आहे का? खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्वामी समर्थ यांनी सांगितलेला एक असा नियम आहे, जो समजला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण प्रश्न असा आहे, आपण खरंच त्या विश्वासाने जगतो का? आपण देवाकडे इच्छा मागतो, पण मनात शंका ठेवतो आणि इथेच आपली चूक सुरू होते. जर तुमचा विश्वास अर्धवट असेल तर तुमचं यशही अर्धवटच राहील. फक्त इच्छा करून काही होत नाही. स्वामी सांगतात, बाळा, कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. तिसरी गोष्ट, आज पेरलेलं बीज उद्या झाड होत नाही. तसंच तुमचं स्वप्नही वेळ घेणार आहे. तुम्ही जर स्वतःलाच सांगत असाल, माझं काही होणार नाही, तर ते खरंच होणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, ज्याने इतरांना मदत केली त्याच्यावर कृपा होतेच. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की सगळं संपलं आहे, कोणीच आपल्यासोबत नाही. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीच तुमचा हात सोडत नाहीत. तुम्ही फक्त एक पाऊल टाका, ते तुमच्यासाठी 100 पावलं चालतात. इच्छा पूर्ण होणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण फक्त इच्छा करून काही मिळत नाही. त्यासाठी योग्य विचार, श्रद्धा, प्रयत्न आणि संयम याची आवश्यकता असते. स्वामी समर्थ यांनी आपल्या शिकवणीतून हे स्पष्ट सांगितले आहे की इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त देवावर अवलंबून राहू नका, तर स्वतःमध्ये बदल घडवा आणि योग्य मार्गाने प्रयत्न करा. चला, स्वामी समर्थांच्या विचारानुसार इच्छा पूर्ण होण्यासाठी काय करावे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की ज्याची श्रद्धा अढळ आहे त्याची इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जर तुमच्या मनात शंका असेल, हे होईल का नाही, तर तीच शंका तुमच्या यशाचा अडथळा बनते. श्रद्धा म्हणजे फक्त देवावर विश्वास नाही, तर स्वतःवरही विश्वास असणे.
मी करू शकतो हा विचार मनात कायम ठेवा. आपले विचार आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल, माझं काही होणार नाही, मी अपयशी आहे, तर तुमच्या इच्छा पूर्ण होणं कठीण होतं. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, मन स्वच्छ आणि सकारात्मक ठेव, कारण मनच तुमचं मार्ग तयार करत असतं. दररोज स्वतःला चांगले विचार द्या. माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, मी योग्य मार्गावर आहे, कर्मावर विश्वास ठेव. फक्त इच्छा करून काही मिळत नाही. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर मेहनत करा, सातत्य ठेवा, वेळेचं महत्त्व समजा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यास, सराव आणि शिस्त आवश्यक आहे. आजच्या काळात सगळ्यांना लगेच परिणाम हवा असतो, पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, योग्य वेळ आल्यावरच फळ मिळत असतं. जर इच्छा लगेच पूर्ण झाली नाही तर निराश होऊ नका. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. अहंकार हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, जिथे अहंकार आहे तिथे कृपा थांबते. नेहमी नम्र राहा, इतरांचा आदर करा. तुमचं मन जितकं विनम्र असेल तितकी तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता ही वाढत असते. सत्कर्म करा, चांगली कामे करा. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा, इतरांना मदत करणे, गरजूंना सहाय्य करणे. जेव्हा तू चांगले कर्म करतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हीच ऊर्जा तुझ्या इच्छा पूर्ण होण्यास मदत करते. मन सतत भटकत असेल तर तुम्ही कोणतीच गोष्ट पूर्ण करू शकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, मनावर नियंत्रण ठेव, तेच तुझं सर्वात मोठं शस्त्र आहे. ध्यान म्हणजे मेडिटेशन कर, शांत बस आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. लोभ आणि नकारात्मकता टाळ. जर तुझी इच्छा स्वार्थी असेल किंवा इतरांना नुकसान पोहोचवणारी असेल तर ती पूर्ण होणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, शुद्ध मन आणि चांगल्या हेतूने केलेली इच्छा नक्कीच पूर्ण होते. गुरु आणि देवावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर ती एक प्रकारची शक्ती आहे. तू एकटा नाहीस. ही भावना तुझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करत असते. स्वतःमध्ये बदल घडव. कधीकधी आपली इच्छा पूर्ण होत नाही कारण आपण तयार नसतो. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तू बदललास तर तुझं नशीबसुद्धा बदलतं. स्वतःला सुधारण्यावर एक काम कर. वाईट सवयी सोडून दे, चांगल्या सवयी स्वतःला लाव. शिस्त पाळ, हार मानू नकोस. जीवनात अडचणी ह्या येणारच, पण स्वामी समर्थ सांगतात, अडचणी म्हणजे यशाची परीक्षा आहे. जर तू हार मानली तर इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. पण जर तू प्रयत्न चालू ठेवले तर एक दिवस यश नक्कीच मिळेल. जे आहे त्याबद्दल आभार मान. माझ्याकडे काहीच नाही असे म्हणण्याऐवजी माझ्याकडे खूप काही आहे असा विचार कर. कृतज्ञता तुमचं मन आनंदी ठेवते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा एक महत्त्वाचा संदेश काय आहे? तू चालायला सुरुवात कर,
मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या इच्छा पूर्ण होणं हे नक्की आहे, पण त्यासाठी तुला स्वतःवर काम करावं लागेल. जीवनात काहीही अशक्य नाही. फक्त तुझी श्रद्धा, तुझे प्रयत्न आणि तुझी चिकाटी मजबूत असली पाहिजे. तुझी इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग तुझ्या आतच आहे. स्वामी समर्थ फक्त मार्ग दाखवतात. चालायचं काम हे तुलाच करायचं आहे. आजपासून एक निर्णय घे. तक्रार नाही, शंका नाही, फक्त श्रद्धा आणि प्रयत्न. कारण स्वामी समर्थ सांगतात, तू चालायला सुरुवात कर. मी तुझ्यासोबत चालतो. आणि ज्या दिवशी तू हे मनापासून करशील, त्या दिवशी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.